जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मनरत गावाजवळील अंकलेश्वर बुरहानपूर महामार्गावर भीषण अपघात घडला। भरधाव वेगात असलेली आर्टिगा कारचे वळणावर अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या बेरकेट तोडून एका रहिवाशाच्या घरात घुसली असून या अपघातात राहुल विठोबा कोळी हे घरातील रहिवासी गंभीर जखमी झाले आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 3 जण या भीषण अपघातात जखमी झाले आहेत। जखमींत गाडीचे मालक फारुख मनेयार यांचा देखील समावेश असून त्यांना छातीत व पायाला दुखापत झाली आहे। अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी त्वरित मदतकार्य सुरू करण्यात आले असून सर्व जखमींना मुळदा येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। त्यानंतर राहुल विठोबा कोळी यांना खाजगी रुग्णालय सार्थक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची तब्येत नाजूक आहे। या अपघातामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतीला धाव घेत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांकडून तपास सुरू आहे। या घटनेसंदर्भात नुकसानग्रस्त घराचे मालक एकनाथ कोळी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। एकनाथ विठ्ठल कोळी, मनरत राहणार। आमच्या गावामध्ये माझा भाऊ, दोघे भाऊ जखमी झालेले। डायरेक्ट गाडी अंगावर चाक चढून गेले आणि मी बी थोडा बचून गेलो। मी बी घराबाहेर निघालो आणि ते ना लगेच मग आपसमध्ये गाडी म्हणजे गजामध्ये घुसलं आणि माझ्या भावाला दवाखान्यामध्ये घेऊन गेलो आम्ही। नाही, ते थोडा जखमी झालेला आहे, पण दुखापत झालेले आहे। त्याच्यामुळे आम्ही दवाखान्यामध्ये अजून काय आहे काय नाही ते कसं काय बरं वाटतं की नाही वाटतं त्यांना आता बघतो आम्ही। ते सगळे गेट आहे ना ते उखाडून डायरेक्ट घरामध्ये घुसून गेला। डायरेक्ट गाडी घेऊन 6 वाजता गेले दादा।